So good morning dear students. In this video we shall discuss the rest of the part of the female reproductive system, and so far we have finished the entire ovary. We have a detailed discussion on the ovary. पूर्ण आपण ovary आपण discuss केलेली आहे. Now the second part is oviduct. Means if we look at the female reproductive system, here it looks like this. Here it is ovary. It looks like this. Okay. These are attached, the ovaries are attached to the uterine wall by uterine ligament. So far we have covered these ovary. Just the red colored part we have covered. These are the ovaries. ह्या ovary आपण संपवल्या. Now these ovaries are attached to the tube-like structure on either side. Means these are the paired organs, and those paired organs, see these tube-like structures are called oviducts. म्हणजे ओहा कॅरी करतात, ओहा कॅरी करणाऱ्या duct. Therefore these are called oviduct or fallopian tubes. Fallopian tubes, त्याला fallopian tubes सुद्धा म्हटलं जातं, किंवा युटेराइन ट्यूब्स सुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं ओव्हरी च्या नंतरचा पार्ट दॅट इज ओव्हिडक्ट और फॅलोपियन ट्यूब्स और युटेराइन ट्यूब्स असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. नाउ व्हॉट इज दीज ओव्हिडक्ट्स? काय आहेत या ओव्हिडक्ट्स? द ओव्हिडक्ट्स आर द ट्युब्युलर स्ट्रक्चर्स. दीज आर द ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स. या ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स आहेत. दीज आर पेअर्ड, जोडीच्या रूपामध्ये आहेत, पेअरच्या रूपामध्ये आहेत. अँड दीज uterine ducts or fallopian tubes are proximally म्हणजे पुढच्या बाजूला त्यांच्या तोंडाला, these are attached to the ovary. पुढं proximal partला ते कुणाला अटॅच आहेत? proximally they are attached to the ovary. पुढच्या बाजूला ते ओव्हरीला अटॅच आहेत. and distally म्हणजे पाठीमागच्या बाजूला म्हणजे इथं they are attached to the uterus. Distally they are attached to the uterus. Proximally they are attached to the ovary. ओव्हरीला पुढे अटॅच आहेत. Now this tube, the fallopian tubes are near about 10 to 12 centimeter in length. यांची लांबी किती आहे? जवळपास 10 ते 12 सेंटीमीटर लांबीच्या ह्या कोण आहेत? फॅलोपियन ट्यूब्स आहेत और ओव्हिडक्ट्स आहेत. Now these fallopian tubes or oviducts, these are again divided into 3 sections. ह्यांचे परत 3 भाग केलेले आहेत. This part is called infundibulum. या भागाला म्हटलं जातं infundibulum. This part, the larger part, is called ampulla. And this much, the distal part, junctionचा narrow part, this part is called isthmus or cornua असं सुद्धा म्हटलं जातं. CORNUA, cornua किंवा isthmus. ampulla middle part and infundibulum, this is the proximal part. Now this infundibulum, या जो infundibulum आहे, this infundibulum is funnel like. कशासारखा आहे हा? फनेल सारखा. फनेल म्हणजे नरसाळ्याचं तोंड कसं असतं, या टाईप असा पूर्ण. आणि मग हा हळूहळू कमी होत गेलेला आहे इकडं. मीन्स इट हॅज फनेल लाईक, म्हणजे अशा टाईपचं आहे बघा, हे या टाईपचं आहे. इट इज फनेल लाईक, असं ब्रॉड त्याचं माउथ आहे पुढचं. अँड दिस फनेल लाईक पोर्शन इज कॉल्ड इन्फंडिबुलम. अँड इट हॅज नंबर ऑफ फिंगर लाईक प्रोजेक्शन. याला पुढच्या बाजूला काय आहेत? फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. दीज फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आर कॉल्ड फिमरिये. या फिंगर लाईक प्रोजेक्शन्सला काय म्हटलं जातं? फिमरिये. अँड दीज फिमरिये, वन ऑफ द फिमरिये इज लॉंगर इन साइज. थोडासा एखादा फिमरिये लॉंगर साइजचा असतो. अँड दॅट लॉंगर साइज्ड फिमरिये इज अटॅच्ड टू द ओव्हरी. तो कशाला अटॅच केलेला असतो? इट इज अटॅच्ड टू द ओव्हरी. नाउ दिस फिमरिये पार्ट जनरली इट इज हॅव्हिंग internally it is having supplied with cilia.
हा जो इथला भाग आहे इंटरनली इट इज सप्लाइड विथ, हा जो इन्फंडिबुलमचा भाग आहे मी थोडासा मोठा करून दाखवलाय. इट इज इंटरनली सप्लाइड विथ सिलिया. ह्याला मधल्या बाजूने काय आहेत, सिलिया आहेत. अँड दीज फिंगर लाईक प्रोजेक्शन अँड सिलिया, ह्याला कोण अटॅच आहे, ओव्हरी. ओव्हरीनं ज्यावेळेस ओहा रिलीज केला जातो दे these cilia and finger like projections are used to receive OHA and driving OHA to the ampulla region. ह्या सिलियाचा वापर आणि या फिम्रियेचा वापर कशासाठी केला जातो, त्या ओहाला ओढून घेण्यासाठी आणि पुढे ढकलण्यासाठी. कुणाकडं, या तुमच्या अँपुल्ला रिजन मध्ये, नंतर इस्थमस मध्ये आणि नंतर युटेरस कडे ढकलण्यासाठी या ओहाला मदत करण्याचं काम कोण करतं, हे सिलिया पार्ट करतं आणि हे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स वर्क ऑन दॅट. तर हे सिलिया, फिम्रिये हे त्यांचं काय आहे, महत्वाचं फंक्शन आहे. नाव देन दॅट इन्फंडिबुलम देन मूव्ह टू द अँपुल्ला. देन कुठं, तो अँपुल्लाकडे जातो. धिस अँपुल्ला इट इज ए समव्हाट ब्रॉडर पार्ट, थोडासा याच्यापेक्षा नॅरो आहे पण याच्यापेक्षा थोडासा लहान आहे, पण इस्थमस पेक्षा थोडासा कसा आहे, ब्रॉडर आहे. अँड धिस ब्रॉडर पार्ट म्हणजे हा अँपुल्ला जो आहे, धिस अँपुल्ला रिजन इज हेल्पफुल फॉर, हा जो अँपुल्ला रिजन आहे, हिअर द ओहा इज ऑर ओह्यूम इज फर्टिलाइज्ड. या ओह्यूमचं काय होत असतं, अँपुल्ला रिजन मध्ये फर्टिलायझेशन, जनरली फर्टिलायझेशन बाय द स्पर्म, ह्या स्पर्म कडून फर्टिलायझेशन ओहाचं कुठं होतं, ओह्यूमचं, या जनरली अँपुल्ला रिजन मध्ये होतं. अँड आफ्टर फर्टिलायझेशन दॅट अँपुल्ला मीन्स ट्यूब लाईक स्ट्रक्चर दॅट देन एंटर इन टू द डिस्टल पार्ट, त्याच्या आणखीन पुढच्या पाठीमागच्या भागामध्ये, दॅट इज द इस्थमस. नंतर तो कुठं ओपन होतो, इस्थमस. इस्थमस इज ए नॅरो पार्ट, हा कसा आहे, नॅरो. जसा हा कसा होता अँपुल्ला, जनरली इट इज ब्रॉड, थोडासा ब्रॉड आहे, पण हा इस्थमस इज ए नॅरो पार्ट. अँड दॅट इस्थमस इज ए जंक्शन ऑफ फॅलोपियन ट्यूब अँड युटेरस. युटेरस आणि फॅलोपियन ट्यूबचं जंक्शन, हा जो नॅरो पार्ट आहे, this narrow part is called isthmus, and isthmus is attached to the uterus. uterus ला काय झालेला असतो, अटॅच झालेला असतो. So this is all about the oviducts or fallopian tubes. Internally the cilia are there. ह्या सगळ्या fallopian ट्यूबच्या आतल्या बाजूला काय आहे, तर there are सिलिया. ह्या मधल्या बाजूने पूर्ण काय आहे, तर सिलिएटेड एपिथेलियमचं लाइनिंग आहे. दीज आर हेल्पफुल फॉर द ड्रायव्हिंग, कशासाठी, ड्रायव्हिंग ऑफ द ओह्यूम, ओह्यूमला पुढे ढकलण्यासाठी मदत करण्याचं काम कोण करत असतात, ह्या सिलिया करत असतात. तर अशा पद्धतीने दीज आर द 3 पार्ट्स ऑफ द फॅलोपियन ट्यूब्स. हे फॅलोपियन ट्यूब्सचे 3 भाग आहेत. देन दॅट फॅलोपियन ट्यूब्स ओपन इन टू द युटेरस. कशामध्ये, युटेरस मध्ये ओपन होतात. नाव धिस युटेरस इज divided into 3 parts. हे युटेरसचे परत 3 पार्ट आहेत. द अप्पर पार्ट, दिस पार्ट डोम शेप्ड, हा डोम सारखा, जसा गोबर गॅसचा डोम असतो त्या टाईपचा, किंवा एखादा घुमट असतो एखाद्या मंदिराचा, तशा डोम शेप आहे. दॅट पार्ट इज कॉल्ड फंडस. या भागाला काय म्हटलं जातं, फंडस. दिस मच पार्ट इज कॉल्ड बॉडी. या भागाला काय म्हटलं जातं, बॉडी. अँड दिस पार्ट इज कॉल्ड सर्विक्स. या भागाला काय म्हटलं जातं, सर्विक्स. So the uterus is divided into 3 parts: fundus, then body of the uterus, and then at last the cervix. So these are the 3 parts of the uterus. हे uterus चे 3 भाग आहेत. Now this fundus, what is the function of this fundus? This fundus is the uppermost part of the uterus. Uterusचा सगळ्यात वरचा भाग आहे. And this fundus is generally used for the implantation of embryo. इथं काय होत असतं, म्हणजे आलेला हा फर्टिलाइज झालेला ओह्यूम म्हणजे झायगोट, इथं आल्यानंतर ह्या झायगोटला इम्प्लांट करण्याचं काम, त्याला चिटकून घेण्याचं काम कोण करत असतं, फंडस. सो फंडस इज हेल्पफुल फॉर द इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या इम्प्लांटेशनसाठी मदत करण्याचं काम कोण करतं, फंडस करतं. सो दिस इज द डोम शेप्ड मस्क्युलर पार्ट. देन बॉडी ऑफ द युटेरस. बॉडी ऑफ द युटेरस इट इज ब्रॉड, थोडीशी कशी आहे, ब्रॉड, अँड ग्रॅज्युअली इट बिकम्स नॅरो. बघा इथं ब्रॉड आहे आणि हळूहळू ती काय बनते, अशी नॅरो बनत जाते. दिस बॉडी अँड दिस बॉडी वॉल आहे, त्याच्यावर आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. ओके, दिस मच स्पेस. बघा हा वरच्या बाजूला थोडासा असा ब्रॉड आहे, पण हळूहळू ही बॉडी काय होत गेलेली आहे, अशी नॅरो होत गेलेली आहे, थोडीशी निमुळती होत गेलेली आहे. दॅट बॉडी is helpful for the growth of the fetus.
त्या पूर्ण गर्भामध्ये बाळाची वाढ करण्याचं काम कुठं होतं? बाळाची वाढ या बॉडीमध्ये होत असते. देअरफॉर दिस युटेरस इज ऑल्सो कॉल्ड उंब. या युटेरसला आणखीन एक शब्द काय आहे? उंब ऑफ द मदर, म्हणजे मदरचा गर्भ असं सुद्धा म्हटलं जातं, गर्भाशय. तर युटेरस म्हणजे गर्भाशय. तर या बॉडीमध्ये काय होत असते? जनरली द बेबी इज डेव्हलप्ड, बेबी इज नरिश्ड, नरिशमेंट ऑफ बेबी, बेबी इज नरिश्ड. इम्प्लांटेशन होतं तिथं, पूर्ण 9 महिने 9 दिवस बाळ राहतं आणि त्याची नरिशमेंट कुठल्या भागात होत असते? या बॉडी पार्टमध्ये. अँड द नॅरो पार्ट, दिस नॅरो पार्ट इज कॉल्ड सर्विक्स. अँड दिस सर्विक्स हॅज 2 ओपनिंग्स. या सर्विक्सला 2 इंटरनल म्हणजे मधल्या बाजूचं ओपनिंग, दॅट इज कॉल्ड इंटरनल ओएस. या मधल्या बाजूच्या ओपनिंगला म्हणायचं इंटरनल ओएस. आणि हे बाहेरचं जे ओपनिंग विच इज ओपनिंग इन टू व्हेजायना, हा जो व्हेजायनाचा पार्ट आहे, ह्या व्हेजायना म्हणजे योनी मार्ग ज्याला आपण म्हणतो, ह्या इथल्या भागाला दिस पार्ट इज कॉल्ड एक्सटर्नल ओएस. बाहेरच्या भागाला काय म्हणायचं? म्हणजे 2 ओपनिंग, मधल्या ओपनिंगला इंटरनल ओएस आणि बाहेरच्या ओपनिंगला काय म्हणायचं? एक्सटर्नल ओएस. असे सर्विक्सचे किती भाग आहेत? 2 ओपनिंग आहेत. मधलं बॉडीकडचं ओपनिंग म्हणजे आतलं युटेरसकडच्या ओपनिंगला इंटरनल ओएस आणि बाहेरच्या ओपनिंगला काय म्हणायचं? एक्सटर्नल ओएस. सो दीज आर द 2 ओपनिंग्स ऑफ द सर्विक्स. तर आता हे सगळ्यात महत्वाचे हे झाले त्या युटेरसचे महत्वाचे 3 पार्ट, फंडस, बॉडी अँड सर्विक्स. बट द युटेराइन वॉल इज ए मेजर डिस्कशन पॉइंट. युटेरसमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे युटेरसच्या वॉल. नाव रिमेंबर गाईज, द युटेरस इज नियर अबाउट 7.5 सेंटीमीटर इन लेंथ. बघा, युटेरस सहसा फिमेल मधलं किती, गर्भाशय किती लांबीचं असतं? 7.5 सेंटीमीटरचं असतं. नियर अबाउट 5 सेंटीमीटर ह्याची ब्रेडथ असते, म्हणजे रुंदी. लांबी किती आहे? 7.5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर ब्रेडथ अँड 2.5 सेंटीमीटर ह्याची थिकनेस असते. 2.5 सेंटीमीटर याची काय आहे? थिकनेस आहे. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ द युटेरस. युटेरस या डायमेन्शन 7.5 सेंटीमीटर लेंथ, 5 सेंटीमीटर ब्रेडथ अँड 2.5 सेंटीमीटर याची थिकनेस. अशी थिकनेस, ही ब्रेडथ आणि ही लेंथ. तर दीज आर द डायमेन्शन्स ऑफ द युटेरस. अँड युटेराइन वॉल, दिस युटेराइन वॉल इज डिवायडेड इंटू 3 सेक्शन्स. ह्या युटेराइन वॉलचे 3 सेक्शन्स आहेत. हे बघा अशा पद्धतीने. द आउटरमोस्ट लेअर इज कॉल्ड पेरीमेट्रियम. बघा, सगळ्यात बाहेरचा लेअर, धिस लेअर इज कॉल्ड पेरीमेट्रियम. द मिडल लेअर इज कॉल्ड मायोमेट्रियम. दिस मिडल लेअर इज कॉल्ड मायोमेट्रियम. अँड इनरमोस्ट लेअर इज कॉल्ड एंडोमेट्रियम. These are the 3 layers of the uterine wall. हे युटेराइन वॉलचे 3 लेअर आहेत. पेरी म्हणजे कडचा म्हणून पेरीमेट्रियम, मायो मधला मायोमेट्रियम अँड देन एंडोमेट्रियम. नाउ दिस पेरीमेट्रियम इज कन्सिस्टेड ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. हा कशाने बनलेला असतो? लूज कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेला असतो. इट इज कन्सिस्टेड ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू अँड इट इज जनरली एक्सटेंडेबल. हा कसा असतो? असा एक्सटेंडेबल असतो. नेक्स्ट कोणता आहे? मायोमेट्रियम. दिस मायोमेट्रियम इज द मिडल पार्ट. हा कसा आहे? मिडल पार्ट आहे. अँड इट इज मेड अप ऑफ स्मूथ मसल. हा लूज कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेला आहे. हा कशाने बनलेला आहे? स्मूथ मसल्सने बनलेला आहे, मायोमेट्रियम. अँड इट इज थिकर पार्ट. कोणता? तुमचा मायोमेट्रियम हा कसा आहे? मिडल पार्ट आहे. इट इज मेड अप ऑफ स्मूथ मसल्स अँड इट इज थिकर. थोडासा ह्या दोन्ही लेअर पेक्षा सगळ्यात जाड लेअर कोणता आहे? मायोमेट्रियम, जो मधला भाग आहे. अँड दॅट मायोमेट्रियम इज सप्लाइंग, मीन्स इट इज गेटिंग कॉन्ट्रॅक्टेड ड्युरिंग द बर्थ पिरियड. बर्थ पिरियड मध्ये जो आहे, म्हणजे ज्यावेळेस पार्च्युरेशन इज टेकिंग प्लेस, बाळाची ज्यावेळेस जन्म व्हायला, ऍट दॅट टाइम द कॉन्ट्रॅक्शन होण्याचं काम, त्याचं कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम कोण करत असतं? मायोमेट्रियम करत असतं. मीन्स मायोमेट्रियम गेट कॉन्ट्रॅक्टेड व्हेन द बर्थ ऑफ द चाइल्ड इज टेकिंग. ज्यावेळेस बाळ असं खाली चाललंय त्यावेळेस हा स्वतः कॉन्ट्रॅक्ट होण्याचं काम कोणत्या मसल्स करतात? मायोमेट्रिक मसल्स करत असतात. नाउ धिस मायोमेट्रियम इज द मिडल थिकल पार्ट. इट इज मेड अप ऑफ स्मूथ मसल्स. अँड द एंडोमेट्रियम, जनरली एंडोमेट्रियम इज समव्हॉट थिनर. हा थोडासा थिनर आहे.
हा एकदम थिनर आहे, हा ब्रॉड म्हणजे थिकर आहे, हा थोडासा थिनर आहे. अँड दिस एंडोमेट्रियम जनरली इट गेट डिस्ट्रॉयड रेग्युलरली. हा सतत काय होत असतो, डिस्ट्रॉय मीन्स शेड ऑफ. त्याची मधला जो लेअर आहे एंडोमेट्रियम, इट इज कंटिन्युअसली शेड ऑफ, तो सतत निघून जात असतो. इट इज सप्लाइड विथ फुल ऑफ ब्लड कॅपिलरीज, फुल ऑफ ब्लड कॅपिलरीज अँड ग्लँड्स. बघा, फुल ऑफ ब्लड कॅपिलरीज अँड ग्लँड्स. कोण? एंडोमेट्रियम हा फुल ऑफ ब्लड कॅपिलरीज आणि ग्लँड्सनं सप्लाय केलेला असतो. अँड देअरफोर ऍट एव्हरी एमसी, प्रत्येक मेन्शुरल पिरियडला, प्रत्येक मेन्शुरल सायकलला, ऍट ईच अँड एव्हरी 28 days दॅट एंडोमेट्रियम इज शेड ऑफ, दॅट एंडोमेट्रियम गेट डिस्ट्रॉइड. पूर्ण ब्लिडिंग मध्ये हा कोणता थर निघून जात असतो? एंडो. आणि म्हणून सतत युटेरसच्या वॉलची थिकनेस इरेग्युलरली कमी जास्त मीन्स देर इज कंटिन्युअस चेंज इन द थिकनेस ऑफ द युटेराइन वॉल. कारण एंडोमेट्रियम प्रत्येक महिन्याला वाढतही जातो साईजनं, म्हणजे 3 लेअर बनत जातात. आणि परत 28व्या दिवसापासून परत तो मधला लेअर हा एंडोमेट्रियम लेअर काय व्हायला लागतो? वॉर्ड ऑफ व्हायला लागतो, शेड ऑफ व्हायला लागतो, निघून जायला लागतो, डिस्ट्रॉय व्हायला लागतो, गळून पडायला लागतो. त्यातल्या सगळ्या ब्लड कॅपिलरीज नष्ट व्हायला लागतात, ब्लिडिंग व्हायला लागते. म्हणून सतत हा एंडोमेट्रियम लेअर हा स्वतःची साईज चेंज करत असतो बिकॉज ऑफ द ब्लिडिंग फेज ऑर बिकॉज ऑफ द मेन्शुरल सायकल. मेन्शुरल सायकल मधलं सतत हा एंडोमेट्रियमचा लेअर काय होत असतो? निघून जात असतो. अँड दीज ब्लड कॅपिलरीज अँड ग्लँड्स, दीज आर हेल्पफुल फॉर द नरिशमेंट ऑफ द यंग वन. त्या ग्लँड्स, ह्या ग्लँड्सचं जे सिक्रेशन आहे ते सुरुवातीला ज्यावेळेस गर्भ म्हणजे झायगोट फर्टिलायझेशन झाल्यानंतर इथे येतं, त्यावेळेस त्याचे नरिशमेंट करण्याचं काम हे कोण करत असतं? या ग्लँड्स करत असतात. सो दिस एंडोमेट्रियम इज सप्लाइड विथ फुल ऑफ ग्लँड्स. वेगवेगळ्या ग्लँड्स याच्यामध्ये काय आहेत? अंतर्भूत झालेले आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द 3 layers ऑफ द युटेरस. पेरिमेट्रियम सगळ्यात बाहेरचा मधला, मायोमेट्रियम हा थोडासा जाड असतो, आणि एंडोमेट्रियम विच इज कंटिन्युअसली शेडिंग ऑफ. हा जो आहे हे बघा, हा ब्लॅक कलरनं दाखवलेला, हा सतत काय होत असतो? निघून जात असतो पूर्ण त्याच्या प्रत्येक एमसीच्या वेळेस. सो दीज आर द 3 layers ऑफ द आपलं युटेरस. Now this, what is the function of uterus? Uterus is helpful for the implantation of embryo or implantation of that baby girl or baby boy. पूर्ण इम्प्लांटेशन होणे, द नरिशमेंट ऑफ द यंग वन, त्या यंग वनची नरिशमेंट करण्याचं फॉर 9 months, नियर अबाउट 9 months तो यंग वन आतमध्ये असतो, त्याची नरिशमेंट करण्याचं काम, त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम. आणि प्रोटेक्शन करण्यासाठीच या युटेरसच्या वॉल काय आहेत? थिक आहेत. त्याला कुठला बाहेरचा जर्क, बाहेरच्या वातावरणाचा त्याचा संबंध येऊ नये, त्याच्यामुळे वेल प्रोटेक्टेड 9 महिने 9 दिवस हे बाळाचा गर्भ तिथं काय होत असतो? वाढत असतो. सो दिस इज ऑल अबाउट द 3 layers ऑफ द युटेरस. हे युटेरसचे 3 लेअर आहेत. अँड देन दॅट सर्विक्स पार्ट, म्हणजे हा जो तिसरा पार्ट आहे युटेरसचा, दॅट सर्विक्स पार्ट देन ओपन इन टू द ट्यूब लाईक स्ट्रक्चर. दॅट ट्यूब लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड व्हेजायना. हा नंतर हा सर्विक्स पार्ट हा कशामध्ये ओपन होतो? ट्यूब लाईक स्ट्रक्चर. अँड दॅट ट्यूब लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड व्हेजायना. दिस व्हेजायना इज ट्युब्युलर स्ट्रक्चर. इट इज अबाउट 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ. बघा चरास आहे बघा, ह्या ट्यूब सारखा स्ट्रक्चर आहे आणि जवळपास 7 ते 9 सेंटीमीटर लांबीचा आहे. 7 ते 9 सेंटीमीटर त्याची काय आहे? लांबी आहे. अँड इट इज द फिमेल कपुलेटरी ऑर्गन. बघा, फिमेल कपुलेटरी ऑर्गन मीन्स ऍट द टाइम ऑफ कपुलेशन द मेल पेनिस एंटर्स इन टू दिस व्हेजायना. ह्या योनी मार्गामध्ये, ज्याला आपण व्हेजायना म्हणतो, गर्भाशयाच्या खालचा भाग हा कोणता आहे? व्हेजायना. आणि ह्या व्हेजायनामध्ये फिमेल कपुलेटरी ऑर्गन असं त्याला म्हटलं जातं. अँड इन दॅट फिमेल कपुल मीन्स ऍट द टाइम ऑफ कपुलेशन, ऍट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स, द मेल पेनिस एंटर इन टू दिस व्हेजायना. व्हेजायनामध्ये हे मेलचं पेनिस इथं जात असतं. म्हणजे 7 ते 9 सेंटीमीटर लांबीचा हा व्हेजायना. इट इज ट्युब्युलर स्ट्रक्चर. इट इज ऑल्सो हॅव्हिंग 3 layers. ह्याला सुद्धा दोन्ही बाजूना असे 3 layers आहेत. आउटर लेअर सगळ्यात हा बाहेरचा, दॅट इज कॉल्ड मस्क्युलर लेअर. हा कोणता आहे? मस्क्युलर लेअर आहे. हा आतला जो आहे हा म्युकस लेअर आहे. कसला लेअर आहे? म्युकस लेअर आहे. आणि मधला जो आहे तो मस्क्युलर लेअर आहे. आणि सगळ्यात आउटर जो आहे तो आहे ऍडव्हान्टिशिया. कोणता? ऍडव्हान्टिशिया. बघा, सगळ्यात आउटर ऍडव्हान्टिशिया, मधला मस्क्युलर आणि तिसरा म्युकस, म्हणजे असे 3 लेअर. हे बघा, हे
अशा पद्धतीचं ट्यूब लाईक स्ट्रक्चर. वर कोण आहे, युटेरस आहे, आणि युटेरसच्या खाली कोण आहे, व्हेजायना. 7 ते 9 सेंटीमीटर लांबीचा. याला सुद्धा 3 लेअर आहेत. द इंटरनल लेअर, जो मधला लेअर आहे, दॅट इज म्युकसी लेअर, बिकॉज इट सिक्रेट्स म्युकस ऍट द टाइम ऑफ कपुलेशन. सतत म्युकसी वॉल त्याची असते. अँड द एन्व्हायरमेंट इज ऍसिडिक. तिथलं जे एन्व्हायरमेंट असतं व्हेजायनाचं ते कसं असतं, ऍसिडिक एन्व्हायरमेंट असतं, आम्लधर्मी एन्व्हायरमेंट असतं. आणि ते म्युकस आणि ते ऍसिडिक एन्व्हायरमेंट, हे म्युकस ग्लँड जे असतात इथल्या, त्या काय करत असतात, म्युकस सिक्रेट करण्याचं काम आणि तिथला सतत पॅसेज हा पूर्ण ओलसर ठेवण्याचं काम कोण करत असतं, हे म्युकस करत असतं. अँड धिस व्हेजायना मीन्स इट इज डिवायडेड इंटू 3. ह्याचे सुद्धा किती लेयर्स आहेत, तर 3 लेयर्स आहेत. द म्युकस लेअर, द मिडल लेअर मस्क्युलर लेअर, अँड द आउटर लेअर इज ऍडव्हान्टिशिया. असे 3 लेअर त्या व्हेजायनाचे आहेत. व्हॉट इज द फंक्शन ऑफ व्हेजायना? व्हेजायना इज द पॅसेज फॉर द रिमूव्हल ऑफ द यंग वनच्या, म्हणजे ऍट द टाइम ऑफ पार्च्युरेशन इट इज ए बर्थ कॅनल, त्याला आपण म्हणू, म्हणजे बाळाला बाहेर या नव्या जगामध्ये आणण्याचं काम कोण करत असतं, व्हेजायनामधनच बाळ बाहेर येत असतं. आणि दुसरं सगळ्यात म्हणजे इट रिसिव्ज द स्पर्म ऍट द टाइम ऑफ कपुलेशन, ऍट द टाइम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस स्पर्म रिसिव्ह करण्याचं काम सुद्धा कोण करत असतं, मीन्स इट रिसिव्ज द मेलचं पेनिस रिसिव्ह करण्याचं काम आणि त्याचे स्पर्म घेऊन ते वरच्या बाजूला पाठवण्याचं काम कोण करत असतं, व्हेजायना करत असतं. अँड दिस व्हेजायना then it opens into the vestibule. हा जो मग व्हेजायनाचं आउटसाइडचं जे ओपनिंग आहे दॅट इज वेस्टिब्यूल. हे ह्याच्या बाहेरचा पार्ट, म्हणजे सगळ्यात बाहेरचा पार्ट कोण आहे, वेस्टिब्यूल. आणि वेस्टिब्यूलच्या बाहेर आहे वल्वा. ते आपल्याला डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर त्या वेस्टिब्यूलच्या आणि व्हेजायनाच्या ओपनिंगच्या मध्ये, म्हणजे ह्या वेस्टिब्यूल आणि व्हेजायनाच्या मध्ये देर इज वन पार्ट दॅट इज कॉल्ड व्हेजायनल ओरिफाईस. त्या पार्टला काय म्हणायचं, व्हेजायनल ओरिफाईस असं म्हणतात. काय आहे व्हेजायनल ओरिफाईस? समजा हा जर व्हेजायना इथं संपला, या व्हेजायनाचा एंड झाल्यानंतर देर इज द स्टार्ट ऑफ वेस्टिब्यूल. दिस इज द वेस्टिब्यूल पार्ट. अँड देन देर इज एक्सटर्नल जेनायटालिया. हा जो पार्ट आहे हा एक्सटर्नल जेनायटालिया. मग हा वेस्टिब्यूलचा आणि व्हेजायनाचं जे ओपनिंग आहे, दिस ओपनिंग, इथनं पेनिस एंट्री करतात. तर ह्या वेस्टिब्यूलच्या ओपनिंगला दिस पार्ट इज कॉल्ड व्हेजायनल ओरिफाईस. अँड देर इज मसल फ्लॅप. इथे मी आता थोडासा रेड कलरनं एक दाखवणार आहे. बघा, देर इज मसल फ्लॅप, देर इज ए स्किन फोल्ड, देर इज ए मसल फोल्ड. इथे एक थिन लेअर ऑफ मसल्स असतो. अँड दॅट थिन लेअर ऑफ मसल्स इज कॉल्ड हायमेन. त्या हायमेन बद्दल आपल्याला डिटेल चर्चा करायची ज्यावेळेस वेन वी डिस्कस द एक्सटर्नल जेनायटालिया. वल्वा ज्यावेळेस आपल्याला बाहेरचा जो स्त्रीच्या पूर्ण सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला बाहेरचा जो पार्ट पाहायचा आहे, एक्सटर्नल जेनायटालिया, त्याच्यामध्ये आपल्याला हायमेन बद्दल डिटेल. सो दिस इज द मसल पार्ट, मस्क्युलर फोल्ड, ए व्हाइटिश कलर्ड मस्क्युलर फोल्ड दॅट इज कॉल्ड हायमेन. आणि हायमेनच्या आणि व्हेजायनाच्या मध्ये कोण आहे, वेस्टिब्यूल पार्ट. वेस्टिब्यूलच्या आणि व्हेजायनाचं जे ओपनिंग आहे, दिस ब्लॅक कलर्ड डॉट इज कॉल्ड व्हेजायनल ओरिफाईस. And then vagina, then uterus, then fallopian tubes, and then ovary. म्हणजे हा आपण, दिस इज द फ्रंट व्ह्यू ऑफ द ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेलचा हा फ्रंट व्ह्यू आहे. इफ वी सी द साइड व्ह्यू ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जर आपण साइड व्ह्यू बघितला, साइड व्ह्यूनं जर बघितलं, देर इज ए युरिनरी ब्लॅडर. बघा, सगळ्यात पुढचं ओपनिंग फ्रंटला, सगळ्यात पुढं कोणतं ओपनिंग असतं, युरिनरी ब्लॅडर. देन देर इज ओपनिंग ऑफ द व्हेजायना. हे व्हेजायनाचं ओपनिंग असतं. देन व्हेजायना, दिस इज युटेरस. हा युटेरस पार्ट असतो असा, हा युटेरस. देन इकडं ह्या दोन्ही साईडला फॅलोपियन ट्यूब्स. अँड दिस इज द ऍनल ओपनिंग. बघा, द बिहाइंड, सगळ्यात बिहाइंडला कोणतं असतं, सगळ्यात पाठीमागे ऍनल ओपनिंग. हे ऍनस, ज्याच्याद्वारे फिकल मॅटर बॉडीच्या बाहेर जातो. ऍनल ओपनिंगच्या आणि तुमच्या व्हेजायनल ओपनिंगच्या मध्ये थोडंसं डिस्टन्स असतं. देन दिस इज द व्हेजायनल ओपनिंग, म्हणजे तुमची रिप्रोडक्टिव्ह ओपनिंग. अँड दिस इज द युरिनरी ट्रॅक, म्हणजे युरेथ्रा ज्याला आपण म्हणू. दिस इज द युरेथ्रा. हा युरेथ्रा मीन्स इन द फिमेल द युरेथ्रा अँड रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इज डिफरंट. म्हणजे गर्भाशयाकडे जाणारा मार्ग आणि मूत्राशयाकडे जाणारा मार्ग फिमेलमध्ये वेगळे आहेत.
ते आपल्याला नंतर एक्सटर्नल जेनायटालियाच्या वेळेस डिटेल भाग पाहिजे. परंतु आपण साईड व्ह्यूनं जर बघितला, मीन्स इफ सपोज दिस इज द लेडी, त्या लेडीच्या म्हणजे जर आपण या साईडनं जर बघितला लॅटरल साईडनं, तर सगळ्यात पुढं कोणतं ओपनिंग असतं, म्हणजे सगळ्यात वरच्या बाजूला युरेथ्रल ओपनिंग, त्याच्या खाली असतं मिडल साईडला व्हेजायनल ओपनिंग, आणि सगळ्यात थोडंसं ऍट अ सर्टन स्मॉल डिस्टन्स, थोड्या अंतरानंतर देर इज ॲनल ओपनिंग. So these are the three openings which are present, and this total part, हा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये युरेथ्रा आणि व्हेजाइना आहे, तो this constitute the external genitalia. हा फिमेलचा कोणता जेनायटालिया बनतो, एक्सटर्नल, ज्याच्यामध्ये दोन्ही ओपनिंग असतात, युरेथ्रल ओपनिंग आणि व्हेजायनल ओपनिंग, आणि ॲनल ओपनिंग थोड्या अंतरावर असतं, दॅट इज द ॲनल. म्हणजे हे कुठून आलेलं असतं, तुमच्या इंटेस्टाईन कडून, तुमच्या माउथ कडून, मीन्स दिस इज द ओपनिंग ऑफ एलिमेंटरी कॅनॉल, ज्याला आपण ॲनस म्हणतो, गुद्धद्वार. सो दिस इज द ॲनल ओपनिंग, हे ॲनल ओपनिंग असतं. and this is the vaginal opening and this is the urethral opening. So this is all about the फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही सगळी झाली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची माहिती. देन इन द नेक्स्ट व्हिडिओ वी शॅल डिस्कस द एक्सटर्नल जेनायटालिया. थँक्यू गाईज.